शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। मागील 24 तासांमध्ये राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे आणि त्यानुसार आज रात्री आणि मध्यरात्रीला महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊ सविस्तर माहिती। आज रात्री राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला याविषयी। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता, आज मध्यरात्री आणि रात्री दरम्यान मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वच परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा मुसळधार पाऊस होऊ शकतो। तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड आणि बीड, लातूर, धाराशिवच्या भागात देखील आज रात्री 10 नंतर पावसाचे वातावरण निर्माण होईल। तर काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठा जोरदार पाऊस होणार आहे। त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल। काही परिसरामध्ये वादळी वारा देखील सुटेल। मात्र हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा उत्तर महाराष्ट्रातील या भागांना देण्यात आला आहे। विदर्भात पाहिले असता विदर्भामध्ये मात्र मोठ्या जोरदार पावसाची शक्यता काही भागांमध्ये वर्तवण्यात आली। यामध्ये बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम तसेच अकोला, अमरावती या परिसरामध्ये पावसाचा जोर काहीसा जास्त राहू शकतो। तर नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या भागात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री झालेला पाहायला मिळेल। त्यासोबतच मित्रांनो, कोकणाच्या भागात पाहायचे झाले तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली आणि वसई विरारच्या ह्या सर्वत्र परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह आणि वादळी वाऱ्यासह रात्रीला हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।